मला आवाज निघाले बाळा, नको तसं करू, तू नको करू, तू नको करू. त्यासोबत असं खेळायला लागतं. आणि हो लवकरच एक श्रुती, आता लवकरच एक श्रुतीचं मिनी ब्लॉग येणार आहे. श्रुतीला गॅस चालू पण करता येत नाही लवकर. ते ऑटोमॅटिक होतं तर चालू, पण ते ऑटोमॅटिक माझी ताकद नाही लागत, लायटरने चालू करावं लागेल. नमस्कार, हाय. वरद बघा किती छान आज आवरलेलं, माझ्यासोबतच आंघोळ केली वरदनी. आणि कपडे फक्त कालचे घातलेले त्याला. मी चांगले घातले, तूच कालचे घातले. कुठं लागलं तुला, तू कुठं पडला? हे बघा कसं लागलं वरदले बा. तोंडावर त्यानं काय केलं, कपडा टाकला आणि भॉ करायला लागला, तर पडला ते पाय गुतून त्या याच्यात कपड्यामध्ये. कुठं पडला तू, कुठं पडला? इथं पडला, हे इथं पडलं, ते असं त्या हंड्यालाच लागलं त्याचं तोंड, त्यामुळे त्याला लागलेलं आहे. इथं लागलं डोक्याला, छातीला बी लागलं. बाई मग कशाला एडे जाळे करतो, कशाला उड्या मारतो अशा? चल इकडं, चल ठसका लागेल तुला इकडं. हा तिथं बी लागलं. बरं तू बस, बरं तू तुझं खाऊन घे, आऊ खाऊन घे तू तुझा, बस मांडी घालून खाते. बरं तुला घ्यायचं का, घेतो मी, थांब. झाला का स्वयंपाक? तू आंघोळ नाही केली, काही नाही, तसंच लगे भेटली स्वयंपाकाला श्रुती. आमचा गॅस संपलेला आहे बाबा. तर सोनूचा गॅस आहे खालचा, स्टुडिओमध्ये आणलेला, ते गॅस घेऊन आलो आम्ही. म्हणजे आमचा ओम भाऊचा गॅस संपला, आमचा गॅस तिकडे दिला. आणि तिकडं रात्र होती काय, परवा दिवशी रात्री त्यांचा स्वयंपाक बाकीत आमचा झाला, मग तिकडे गॅस दिला, तिकडे गॅस संपून गेला आमचा. तर आता आम्ही हा वापरतो. आता आज उद्यामध्ये येईल आमचा गॅस. काय वरत, काय तुला घेऊ का मी? काय स्वयंपाक केला श्रुती? चण्याची भाजी. चण्याची भाजी. आणि नाश्त्याला काय, रात्रीचे पोळ्याचा चुरमा. चहाचं उघडच ठेवलं, मग टाकूनच द्यायची, मग तिकडे ठेवून द्यायची डायरेक्ट. हे बघा श्रुतीला गॅस चालू पण करता येत नाही लवकर. ते ऑटोमॅटिक होतं तर चालू, पण ते ऑटोमॅटिक माझी ताकद नाही लागत, लायटरने चालू करावं लागेल. आता गॅस पण संपलेला, आता गॅस बुक करावं लागेल. पहिल्यांदाच गॅस संपला इथं आल्यावर, नवीन कनेक्शन घेतल्यावर. अजून 2 महिने बरोबर गेला असतो आपल्याला. नाही ग, एवढे दिवस थोडी गेला असतं, त्यांचा 2 टाइमचा स्वयंपाक झाला, फक्त हप्ताभर गेला असतं जास्तीत जास्त. तेच ना, झाला असं किती 3 का 4 तारखेला चाललेलं आहे. दीड हप्ता, 25 तारीख. हा 1.5-2 महिने जातो आम्हाला गॅस संपता, है ना. 1.5-2 महिने बरोबर गॅस जातो. मला वाटलं हिटर आणलं, हिटर आणलं तर बिल येईन, कसं बी सारखंच पडणार ते. हा काय झालं, वाकू राहिले म्हणजे तू प्लेट कशाला ठेवायला त्याच्यावर एवढी? मग प्लेट मध्ये लवकर होईल ते, म्हणून प्लेट ठेवावं लागेल ना. लोकल लो बात होती नीट, ती थंड पाण्यात टाकतील ऊन नाही सरळ. असं काही चालू आहे सध्या श्रुतीचं काम, आता ही परेशानीच. मी डब्बाच कुठं खातो, 2 दिवस झाले मी डब्बाच नाही खा लागलो ना. करायला कसं लावावं लागेल? तुला नाही बोललो का मी 2च पोळ्या कर, तुला बोललो मी तरी. 2 पोळ्या करायला मी मेहनत लागत नाही का? हो, येड्यावानी करते का रे मम्मा? हो काय हो, मम्मा येड्यावानी करते हो. आणि राहिला विषय आपल्या कामाचा, तर मला काम मिळालं आहे. आणि मी आता 2-3 दिवस झाले त्याच कामावर. मला काम खूप आवडलं आहे, छान काम आहे, जास्त हार्ड पण नाही, काही नाही, आणि चांगलं काम आहे. ते पण मी तुम्हाला सांगणार नंतर काय काम करतो काय नाही. तर सध्या तर चांगली बातमी हीच आहे की मला काम लागलेलं आहे, त्यामुळेच म्हटलं एकदा तुमच्यासोबत शेअर करा. तुम्ही भरपूर जण कमेंट करतायत की चांगलं होईल, काम लागेल. तुमच्याच कृपेने, श्री स्वामी समर्थाच्या कृपेने काम लागलेलं आहे. आणि असाच आम्हाला सपोर्ट असू द्या.
तुम्ही चांगली कमेंट करताय, मला खूप छान वाटतंय की सांगताय काय चुकतंय काय नाही सगळ्या गोष्टी. आणि अजून कशावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते पण सांगा. आणि राहिलं विशेष रेसिपीचं, तर रेसिपी सध्या टाकू शकत नाही कारण की आमच्याकडे मिक्सर नाही सध्या, त्यामुळे रेसिपीचे व्हिडिओ मी टाकू शकत नाही. बघा काहीतरी ॲडजस्ट करेन मी आता मिक्सरचं, आणि नंतर मग रेसिपीचे व्हिडिओ चालू करेन. येड्यावर कोण करा, मला बोलायचे ना गळा दाबायला किची दे मला, सोड किची दे मला. गुड बॉय. तरी बघा असं, अरे नको ना बरं, माझा आवाज निघाल नाही बाळा, नको तसं करू, नको करू, नको करू. त्यासोबत असं खेळायला लागतं पाण्याला दिवसाला, तर तेव्हा तो शांत राहतो. आणि हो लवकरच एक श्रुती, आता लवकरच एक श्रुतीचं मिनी ब्लॉग येणार आहे. बघूया त्याला कसा रिस्पॉन्स भेटतो. त्याला जर रिस्पॉन्स चांगला भेटला तर इथून पुढे आम्ही मिनी ब्लॉग पण टाकत जाईल, म्हणजे डेली रुटीनवरचे. तर लवकरच तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला मिळेल. 2-4 दिवसातच घेणार आहे मी, छान मस्तपैकी असा 2-4 दिवस, याच्यामुळं की पहिलाच ब्लॉग चांगला झाला पाहिजे मिनी ब्लॉग, त्यामुळं थोडा टाईम घेणार आहे. आणि मिनी ब्लॉग लॉंग ब्लॉग आपले व्हिडिओ बंद होणार नाही, ते पण चालूच राहणार आहे ब्लॉगिंग डेलीचं, आणि मिनी ब्लॉग पण टाकणार आहे. आणि हो श्रुतीचं इन्स्टाला सुद्धा पेज आहे, प्रोफाईल आहे श्रुती निरंजन लुंगे नावाने, त्याला पण तुम्ही फॉलो करा. आणि फेसबुकला पण आहे श्रुती निरंजन लुंगे नावाने, त्याला पण तुम्ही फॉलो करून घ्या. जे आपले सबस्क्रायबर असतात ज्यांना माहीत नसेल त्यांना माहीत करून घ्या. आणि सगळ्या पेजवर फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ आमचे दिसतात लवकरच. आणि लवकरच बघू आता मिनी ब्लॉगचं, जमलं छान वाटलं तर इन्स्टाला डेली मी रुटीन रोज टाकणार आहे, जर चांगला रिस्पॉन्स आला तर पहिले मिनी ब्लॉगला. नाहीतर आपलं जे रुटीन चालू आहे ब्लॉगिंगचं तेच चालणार आहे. आणि राहिला विषय ब्लॉग 4 दिवस होतोय, 2 दिवस लेट होतोय, तर ब्लॉगिंगला कॉन्टेंट माझ्याकडे नाही येत होतं, त्यामुळे लेट होतोय. पण असं नाही की मी टाकत नाही, म्हणजे माझं कॉन्टेंट आहे माझ्याकडे भरपूर आहे, पण मला टाईम भेटत नाही आहे. कारण की मला लवकर आता या टाईमपर्यंत आता एक व्हिडिओ एडिट करून, आणि माझ्याकडे 4G फोन असल्यामुळं मला इथं खाली स्टुडिओमध्ये जाऊन लगेच अपलोड करावं लागतो, नंतर लाईव्ह करावं लागतो. जर आपला 1 वाजताचा टाईम येतं टायमावर, किंवा 3 वाजता, आपले 2च टाईम असतात व्हिडिओचे, तर 2 टायमावर 1 टायमावर मला त्याला हे करावं लागतं, लाईव्ह करावं लागतं. तर लवकर श्रुतीचा मिनी ब्लॉग आल्यानंतर सगळ्यांनी बघा आणि कमेंट करा, आणि कसा वाटला नक्की सांगा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान मजा येणार आहे, खूप छान छान अशा गोष्टी दिसणार आहे. तर आपण लवकरच तो ब्लॉग करणार आहे. श्रुती तुला काय वाटतं, आपला मिनी ब्लॉग चलन का? चालेल ना, कारण की तो मिनी ब्लॉग असतो तो 1-1.5 मिनिटाचाच. हां बघतात लोक जास्त, पण त्याच्यात पण काही इंटरेस्टिंग गोष्टी असेल तर चालेलच. आपण रुटीन म्हणजे आपण बाहेर जाणार आहे तर ते टाकायचं त्यात मिनी ब्लॉग मध्ये, दिसेलच ते लोकांना समोर. आता पण छान असं मस्त एकदम एडिट करून मस्त मी मिनी ब्लॉग तयार करणार आहे. श्रुतीचा माझा दोघांचा असणार आहे तो, फक्त श्रुतीचा नाही माझा पण असणार आहे तो. तर तुम्ही त्याला चांगला सपोर्ट करा, म्हणजे जेणेकरून मला अजून बनवा वाटेल मिनी ब्लॉग. आणि श्रुतीची पोळी फुगत नाही, हो फुगली रे भाऊ, श्रुतीची पोळी फुगली. त्याच्यापेक्षा मी फुगती ती, पण आता काय करू, जाऊ द्या, नाही बोललेलं परवडतंय. मग आज नाही बोललेलं नाही, तो उठती लेट. मित्रांनो ही सकाळी 8 वाजता उठती, आणि मला जायचं असतं 9:30-10 वाजता. काय स्वयंपाक होणार आहे, काय नाश्ता होणार आहे, आज उशीर झाला बघा. आणि त्यातल्या त्यात वरच बी उठून बसतो. एरवी तुम्ही काही बोला, एरवीच्या मागच्या ब्लॉग मध्ये दिसणारच आहे लोकांना. ते बेल नका दाखवा लागली मला, मग बोलू राहिले मारतिक का त्या बेलने. बाबा बेल नका सण दाखव, मी मागच्या ब्लॉग मध्ये काय दिसलेलं नाही का माझा स्वयंपाक झालेला लवकर. तुम्ही ब्लॉग घेत होते तेव्हा तुम्ही डबे भरत होते, झालेले. आज उशीर झाला मला. ते पण काय वरच असं चालू आहे की त्याला रात्रीचं झोक्यात झोपायचे. हा ना, झोका बांधला तर झोका इकडच्या घर झोपायचं म्हणतो तू. झोका इकडच्या घरामध्ये आम्ही तिकडे झोपत होतो, तर त्याचं रोज चालू आहे की झोक्यात झोपायचं. त्याच्यामुळे आम्हाला पण इकडे झोपावं लागतंय दोघांना पण, एवढ्याच जागेमध्ये इकडे इकडच्या घरामध्ये. काय बरं भाऊ झाला तुला? बर, तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आणि जे कोणी आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल, आपले व्हिडिओ बघत असेल, त्यांना लवकर आपल्याला सबस्क्राईब करून घ्या.
आणि इंस्टाला पण फॉलो करा, फेसबुकला पण फॉलो करून घ्या. आपले चॅनल तुम्हाला माहिती आहे, आता नाव पण सांगितलेलं आहे, श्रुती निरंजन लुंगे. तर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे कसा नाही, आणि अजून कशा व्हिडिओ बनवला पाहिजे ते पण सांगा. आणि होता होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपले नवीन सबस्क्रायबर अजून वाढतील. आणि आता चला भेटूया आता पुढच्या एका मिनी ब्लॉग मध्ये. तुम्हाला मिनी ब्लॉग लवकरच भेटायला मिळणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय श्रुती. बाय. वरद बाय. वरद बाय कर. ए वरद भाऊ झालं तेच पाहा लागलं त्याला कुठं लागलं. बाय कर ना. नाही करायचं जाऊ दे आता, एक बाय नाही करणार.